नमस्कार मंडळी. तर आज आपण ब्राह्मणी पद्धतीने चिंचगुळाची आमटी करणार आहोत. तर एका बाउलमध्ये मी इथे 1 वाटी इतकी तूर डाळ घेतलेली आहे. याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ही डाळ 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर 1 वाटी तूर डाळ 3 ते 4 जणांसाठी पुरेशी आहे. आता आपल्याला याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला 15 मिनिटांसाठी ही डाळ भिजत ठेवायची आहे. तर आता 15 मिनिटे झालेली आहे आणि डाळ छान भिजलेली आहे. याच्यावरचं पाणी काढून टाकायचं आणि डाळ आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायची आहे. तर आता डाळ कुकरमध्ये टाकूया. तर डाळ भिजून घेतल्याने पित्ताचा त्रास हा कमी होतो. तर इथे 1 वाटी तूर डाळीसाठी 2.5 वाट्या इतकं मी पाणी टाकलेलं आहे. तर 2.5 पट किंवा तिप्पट इतकं आपण पाणी टाकायचं आहे. याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची, चिमूटभर हिंग टाकायचा आणि 1 चमचा इतकं तेल टाकायचं आहे. आता कुकरला झाकण लावून आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावरच आपल्याला खोलायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी मऊ डाळ शिजलेली आहे आणि जरा देखील खाली लागलेली नाही आहे. तर आता आपण ही डाळ घोटून घ्यायची आहे. डाळ जर घोटली नाही तर डाळ एक साईडला आणि पाणी एक साईडला होतं आणि डाळ घोटून घेतली तर छान अशी एकसारखी डाळ होते. आता पातेल्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झाले की इथे पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडू द्यायची. नंतर याच्यामध्ये आपण पाव चमचा इतके जिरे टाकूया. जिरे देखील छान तडतडू द्यायचे. पाव चमचा इतके मेथी दाणे टाकायचे आणि पुन्हा चिमूटभर आपण हिंग टाकूया. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला खूप छान सपोर्ट करता, त्याबद्दल आभारी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे आणि पुन्हा एकदा आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहोत आणि अर्धा चमचा इतका लाल मसाला टाकायचा आहे. आणि आता हे मसाले आपण काही सेकंदांसाठी तेलामध्ये छान असे परतवून घेऊया. आणि याच्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा आपण हे छान असं परतून घेऊया. आता याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकायची आहे. तर चॅनलवर मी नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी आणि नवीन नवीन रेसिपी टाकत असते. तर त्या देखील रेसिपी तुम्ही नक्की बघा. आता इथे कुकरमध्येच मी 1 ते 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जशी डाळ हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकून घ्या. चवीनुसार मीठ टाकायचे. पुन्हा एकदा छान असं मिक्स करूया. आता गरम पाण्यामध्ये मी इथे चिंच भिजत ठेवलेली होती, ती मॅश करून गाळून घ्यायची आणि चिंचेचा कोळ देखील आपल्याला ह्या डाळीमध्ये टाकायचा आहे. नंतर आपल्याला 2 ते 3 गुळाचे खडे असे बारीक करून टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा आपण हे छान असं मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतका गोडा मसाला टाकायचा आहे. तर गोडा मसाला हा आपण फोडणीत नाही टाकला, तर गोडा मसाला हा नेहमी वरूनच टाकायचा असतो. आता याला आपल्याला 5 मिनिटांसाठी मंद आचेवर उकळी येऊन द्यायची आहे. आता 5 मिनिटे होत आलेली आहे आणि याच्यावरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपली छान अशी चिंचगुळाची आमटी ही तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.